नमस्कार. परवा एक आंब्याच्या बाबतीत एक रील टाकली होती. त्याला एक रिस्पॉन्स चांगला आला, बराचसा रिस्पॉन्स आला. म्हणजे मी काय सांगत होतो ते लोकांना पटलं होतं. ते रील चांगली व्हायरल झाली, सगळं काय झालं. मग त्याच्यावर एक कमेंट द्यायला लागल्या. तसं मी शक्यतो कोणाच्या कमेंटला उत्तर देत नाही, तर माझं मत कसं असतं, कमेंट करून जर त्या लोकांना समाधान मिळत असेल तर त्यांचा आनंद मी का हिरावून घ्यावा, म्हणून मी कोणाला काय उत्तर देत नाही. पण लोक कमेंट करताना किंवा काय करताना त्याच्या मागे काय आहे, विषय काय आहे, आशय काय आहे, ह्याचंही भान ठेवत नाही. दुःख ह्या गोष्टीचं वाटतं. ज्याला आंब्याचं काहीच माहिती नाही, काहीच माहिती नाही, असे लोक ज्यावेळी कमेंट करतात ना, एकतर त्यांच्या ती बुद्धीची कीव येते. ठीक आहे, मग काय, सोशल मीडिया म्हणजे विचार स्वातंत्र्य जरूर आहे, पण तिथे विचारांचा स्वैराचार असता कामा नये, या मताचा मी आहे. पण काय लोकांचं तेवढेच असते, तर काय ते तरी काय करतील, जाऊ दे. विषय कसा आहे, आंबा महाग आहे. आंबा यावर्षी स्वस्त नाही आहे, कारण मुळात जागेवर पीक नाही. पीक का नाही आहे किंवा आंबा आज खराब का होतो, याच्यासाठी मी स्पेशल ब्लॉग बनवणार आहे. तो येईलच तुमच्याबरोबर. मग त्यासाठी तुम्ही काय करायचं, इथे असाल तर फॉलो करा, यूट्यूबवर गेलात तर सबस्क्राईब करा, म्हणजे माझा आलेला व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. म्हणजे त्याच्यात मी सगळं हे सांगणार आहे की बाबा हा आंबा नेमका खराब का होतो आहे, बाहेरून चांगला दिसणारा आंबा हा आतून का जातो आहे, त्याच्यावर मी ते म्हणजे त्याच्यासाठी स्पेशल ब्लॉग करणार आहे. परवाच्या रीलवर म्हणायचं म्हणजे काय झालं, कोण सांगतो मग तू स्वतः त्यांना नेऊन दे, कोण सांगतो असं. म्हणजे अकलेची कीव किती करावी हा एक प्रश्न राहतो. ठीक आहे, आंबा महाग असण्याचं कारण म्हणजे तो यावर्षी तसं पीक नाही आहे, आणि ओरिजिनल आंबा जर जेन्युइन आंबा खायचा असेल तर मग तो महागच मिळणार. खाणारे खात आहेत, पण ज्यांना द्राक्ष आंबटच लागत आहेत त्यांना आपण काय करू शकत नाही ना, काहीच करू शकत नाही. कोकणात गेल्यावर, कोकणात मी ह्या सर्व लोकांना असं आवाहन करते की तुम्ही कोकणात या, 2 महिने राहा आमच्याबरोबर, आणि आम्ही त्या झाडाखाली काय काशी करतो किंवा त्याची काय मेहनत करतो हे तुम्हालाही कळेल. आंबा आता स्वस्त नाही राहिलेला आहे, कारण आता पारंपरिक जो आंबा निघत होता त्याच्याही आता खूप पुढे गेलाय आंबा. म्हणून म्हटलं की त्याच्यासाठीचा मी ब्लॉग नंतर बनवणार आहे, तो येईल तुमच्यापर्यंत. कसं आहे ना, सोन्याचा भाव जरी कितीही कमी झाला ना तरी तो कचऱ्यासारखा होत नाही, तो आपली लेवल ठेवूनच चालतो. तसंच देवगड हापूसचा आहे. देवगड काय किंवा रत्नागिरी काय किंवा इतर कोकणातला जो हापूस आहे हा आपला दर्जा आजही टिकवून आहे. त्याच्यासाठी त्याला बाहेरून मागणी असते, सगळं काय असते. या वर्षाचं आश्चर्य म्हणजे कसं आहे, एक्सपोर्ट बंद असूनही शहरात आंबा दिसत नाही. दिसत नाही म्हणजे देवगड रत्नागिरी दिसत नाही. कसा दिसेल, पिकच नाही. आणि ज्याच्याकडे आहे तो मग महागच विकणार. कारण कसं आहे, त्या आंब्याच्या मागे वर्षभरात लाखो रुपये खर्च झालेला असतो, लाखो रुपये. अगदी जून पासून आंबा हातात येईपर्यंत काय काय त्याच्यासाठी कसरती कराव्या लागतात, हे आपण सोशल मीडियावर फालतू विचार टाकून ते साध्य होत नाही. मग त्याच्यासाठी पाण्यामध्ये मासा झोपतो कसा, मग जेव्हा जाई त्याच्या वंश तेव्हाची ती कळे, म्हणजे तो तसा प्रकार आहे. मला कुणी काय कमेंट केलं ह्याच्याबद्दल काही देणं घेण्याचं नाही, कारण लोक काय म्हणतील ह्याचा मी विचार आजपर्यंत केला नाही, ह्याच्या पुढेही करणार नाही. त्याच्याशी मला काय हेच नाही. पण आपण एखाद्याला बोलताना त्यातला विषय आपल्याला माहिती आहे का,
त्या चाकोरीचे सगळे कंगोरे आपल्याला माहिती आहेत का, याचा विचार करावा. अरे ठीक आहे, कोण सांगतो आम्ही कोकणात पर्यटनाला जातो असं कर, तुम्ही काय करता जाऊन? तुम्ही जाता, डझन 2 डझन आंबे घेता आणि येता. आंबा बनतो कसा त्याच्या मागची तुम्हाला पार्श्वभूमी माहिती आहे का? की उचलली जीभ लावली टाळ्याला, त्याने काय साध्य होते माहिती आहे? तुमचं अज्ञान प्रकट होतं. का तुम्ही लोकांना अज्ञान दाखवता? कारण सोशल मीडिया ही असं माध्यम आहे ते लाखो लोकांपर्यंत पोचतो. कोणाला तुमच्या कमेंट आवडत असतील, कोणाला आवडतही नसतील. ज्याला आवडत नाही तो 4 शिव्या घालून जातो. कशासाठी करताय? कशासाठी? आणि मी गेली 25 वर्ष आंबा विकतो. मी स्वतः मूळ बागायतदार आहे. त्यामुळे आंब्याच्या बाबतीत शिकवण्याचं कामच नाही तुम्हाला. नका शिकवू तुम्ही आम्हाला. कोणीतरी म्हटलं अरे कसला तो कोकणात जन्म कशाला घ्यायचा, असं असते तसं असते. तुम्हाला ते नाही कळायचं. कोकण काय आहे हे तुम्हाला नाही कळायचं. नका पडू त्या फंदात तुम्ही. कशाला पडताय? जे आपल्याला कळणार नाही, जे आपल्या अकलेच्या कक्षेच्याही बाहेर आहे, त्याबाबत तुम्ही कशाला बोलताय? सगळ्यात बेस्ट काय, मौनम सर्वार्थम साधनम. जे काय दिसते ते बघा ना, पटलं न पटलं. तुमची जर विचार करण्याची दिशाच वेगळी असेल तर 4 चौकात तुम्ही लोकांचं हसं करून का घेताय? त्याच्यासाठी विनंती आहे. मला लाईक्स येतील, मला शेअर येतील, सगळं काय, मला व्ह्यूज येतील, सगळं काय, पण दुःख होते ज्यावेळी तुम्हाला एखादी गोष्ट माहीत नसते ना, आणि त्याच्यावर तुम्ही ज्यावेळी बोलता ना, त्यावेळी तुमच्या ना बुद्धीची कीव येते. नका रे असं करू. कशाला दुनियाभर शोभा करून घेताय? असं नका करू. आणि अगदी तुम्ही कमेंटवर मला लाखो शिव्या घाला, त्याने मला काहीही फरक पडत नाही. मी सुद्धा त्यातलाच आहे, निर्लज्जम सदा सुखी. त्या बाबतीत तुम्ही काय बोलताय याने माझ्या जर आयुष्यावर काय फरक पडणार असेल तर ते दिवा स्वप्न तुमच्या डोक्यातून मुळात काढून टाका. एन्जॉय करा. अरे 2 महिन्याचा आंब्याचं पीक घेताना मग तुम्ही सांगता तुम्ही लुटता, तुम्ही. अरे शेतकरी आहे मी जो खर्च केलाय वर्षभरात तो काढण्याचा अधिकार मला नाही? तुम्हीच सांगा. खर्च काढायचा की तुमच्या भाषेत म्हणायचं झालं तर घर जाळून कोळशाचा व्यापार करायचा? तुम्हीच सांगा मला. धन्यवाद.